जो काय वेळ मिळाला उद्धव काकांना कोविडच्या काळामध्ये, खूप कठीण काळ होता तेव्हा, पण ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आहेत, मला वाटतं ते खूप चांगलं काम अजून वेळ मिळायला पाहिजे होता, पण मला असं वाटतं अतिशय उत्तम काम उद्धव काकांनी केलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन ठाकरेंची चर्चा सुरू आहे. कारण का आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून निवडणूक लढतायत, तर दुसरीकडे अमित ठाकरे हे माहीम विधानसभेतून निवडणूक लढतायत. सध्या या दोन्ही भावांबद्दल काय वाटतंय हे बोलण्यासाठी आपल्यासोबत जयदीप ठाकरे आहेत, जे जयदेव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. चुलत भाऊ असल्यामुळे नेमकं यांना काय वाटतं हे जाणून घेऊया. स्वागत आहे जयदीप तुमचं एबीपी माझामध्ये. खरं तर तुमचे दोन्ही भाऊ या राजकारणात उतरलेले आहेत, निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय वाटतं दोन भावांबद्दल? कोणाला सोपं आहे, कोणाला कठीण आहे? मला असं वाटतं चांगली गोष्ट आहे. युवा पिढी पुढे येते आणि मला असं वाटतं यायलाच पाहिजे, कारण का एक चेंजची आपल्याला गरज असते. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. आम्ही ते येतोय, आदित्य तर आहेच. त्यामुळे दोघांनाही खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. पण अमितचा हा जो निर्णय काही होता तो सगळ्यांसाठी धक्कादायक होता, कारण का एन मोमेंटला माहीम विधानसभा निवडणूक म्हणजे विधानसभा क्षेत्र निवडलं आणि त्यामुळे जी काही राजकीय समीकरणं होती, जसं आदित्यसाठी 2019ला खूप सोपं होतं, आता तितकं सोपं राहिलं नाहीये. दोन्ही भावांसाठी ही लढाई आहे ती तितकीशी सोपी नाहीये आता. मला असं वाटतं की राजकारण आता एवढं सोपं राहिलेलं नाहीये आणि सगळीकडे प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच, त्यामुळे आपल्याला लढावं लागतंच. पण जर समजा नावात एक ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड आहे, जर समजा दोघांपैकी कोण एक पराभूत किंवा दोघंही पराभूत झाले किंवा दोघंही विजय होतील, तो काय भाग नाहीये, पण जर पराभूत झाल्यानंतरचा जो ठाकरे ब्रँड आहे त्याला काही डाग लागू शकतो? नाही, मला वाटत नाही, कारण का शेवटी लोकांचे जे सेंटिमेंट्स आहेत ते ठाकरे कुटुंबियांसोबत आहेतच आणि ते दोघेही विजय झाले तर चांगलीच गोष्ट आहे. दोघातला एक जर पराभूत झाला तर ते तेव्हा बघितलं जाईल. दुसरी आणखीन एक गोष्ट आहे की दोन काका, एक राज ठाकरे जे भाजपला समर्थन देत आहेत, म्हणजे ते म्हणतात की भाजपचा मुख्यमंत्री होईल, दुसरीकडे उद्धव ठाकरे जे स्वतःच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, कारण का 2.5 वर्षाचा काळ मिळाला, 2.25 वर्षाचा. त्यानंतर सगळ्या शिवसैनिकांची आणि संजय राऊतांपासूनच्या जे नेत्यांची इच्छा आहे की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं. एक पुतण्या म्हणून काय वाटतं की कोणाची भूमिका योग्य आणि कोणाची चुकीची? आता ती त्यांची भूमिका आहे, ती त्यांनी मांडली आहे. मला असं वाटतं की जो काय वेळ मिळाला उद्धव काकांना कोविडच्या काळामध्ये, खूप कठीण काळ होता तेव्हा, पण ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आहेत, मला वाटतं ते खूप चांगलं काम अजून वेळ मिळायला पाहिजे होता, पण मला असं वाटतं अतिशय उत्तम काम उद्धव काकांनी केलेलं आहे. आणि जर ते मुख्यमंत्री झाले तर मग खूप चांगलीच गोष्ट आहे सर्वांसाठीच. राज ठाकरेंच्या भूमिकेकडे कसं वाटतं की 48 तासात मशिदीवरचे भोंगे काढून टाकले? आता ती त्यांची आता भूमिका आहे. आता मला असं वाटतं की आपल्या इथे बरेच स्थानिक प्रश्न खूप आहेत. आता सध्या मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर पोल्युशन अतिशय वाईट झालेलं आहे. AQI लेवल्स तुम्हालाही माहिती आहे. तर मला वाटतं असे इतर विषय सुद्धा आहेत ज्याच्यावरती आपण, मला असं वाटतं, फोकस केलं पाहिजे. पोल्युशन आहे, परत मध्यंतरी वॉटर कंटॅमिनेशनचा खूप मोठा इश्यू होता, खास करून बँड्रा ईस्टमध्ये बरीच लोक आजारी पडत होती. तर मला असं वाटतं या सगळ्या प्रॉब्लेम्सकडे पण आपण बघितलं पाहिजे. दोन ठाकरे तर राजकारणात किंवा निवडणुकीच्या रिंगणात आलेले आहेत. जयदीप ठाकरेंचा काही विचार आहे राजकारणात यायचा? आता बघू, जेव्हा मला संधी मिळेल. मला असं वाटतं मागच्या वेळेस बोललो होतो, मला जर योग्य वेळेत योग्य गोष्ट होत असते, तर जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मग बघू. म्हणजे मला जर संधी दिली तर मग मी पूर्णपणे माझा प्रयत्न करीनच. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन आतिश कांबळेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.